ज्ञानेश्वर माऊली सद्गुरु काकाजी माऊली. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नमस्कार. हनुमान जन्मोत्सवाच्या सर्व राम भक्तांना कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा. आज हनुमान जन्मोत्सव. आज आपण बघणार आहोत वायुतत्वाची परमदेवता रामभक्त हनुमान. मी वायुतत्वाची देवता म्हटलेलं आहे. आमचे सद्गुरू योगी मनोहर हे 20व्या शतकातील पंचतत्वाचा अनुभव घेणारे एकमेव योगी होते. त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला आणि अनुभवातून हे कथन केलं की हनुमान ही वायुतत्वाची देवता आहे. स्वानुभवातून योगी मनोहरांनी रामायण रहस्य लिहिलं, जे भगवान वाल्मिकींना अभिप्रेत होता त्याचा आशय त्यांनी जगाला सांगितला. आज हनुमान जन्मोत्सव. हनुमानाचं आईचं नाव अंजनी आणि पिता पवनसुत वायू. अन अधिक जनी. अन म्हणजे स्पंदन आणि जनी म्हणे जन्म देणे. गतिमान स्पंदनात्मक अवस्थेला जन्म देणारी अवस्था म्हणजे अंजनी. आणि पिता पवन वायू. हनुमानाचा जन्म झाला. जन्मताबरोबरच हनुमानाला गगनामध्ये सूर्य दिसला. त्याला वाटलं एखादं फळ आहे, ते खाण्याकरता हनुमानाने उड्डाण केली, अशी कथा आहे. आणि सूर्याला गिळलं. सूर्य म्हणजे तेजस तत्वाचं प्रतीक आहे. तत्व 5 आहे: पृथ्वी, आप, तेज, वायू आणि 5वं तत्व आकाश. हनुमानजी वायू तत्वाची देवता आहे, जे तेजस तत्वाच्या वरची. त्याचं रूपकात्मक वर्णन म्हणजे हनुमानाने सूर्याला गिळणं आहे. कारण की तेजस तत्व पार केल्यानंतरच आपण वायू तत्वात प्रवेश करू शकतो, हा त्याचा अर्थ आहे. वाल्मिकीजींनी रामायण लिहिलं. योगी मनोहरांनी रामायणाचा अर्थ सांगितला. राम अयन. राम म्हणजे आत्मानंद आणि अयन म्हणजे संस्कृतमध्ये अयनला मार्ग म्हणतात. मार्गाला संस्कृतमध्ये अयन म्हणतात. आता आपण GPS टाकतो. समजा नागपूरवरनं मुंबईला जायचं असलं, नागपूर टू मुंबईचं GPS टाकलं की ती गुगलची ताई जी आहे ती आपल्याला सांगते, या रस्त्याने जा, डावं वळण घ्या, उजवं वळण घ्या, 500 किलोमीटरवर टर्न करा, है ना, माहिती देते. तसं एकदा आपण राम हे स्थळ टाकलं की आहोत त्या अवस्थेतून आपल्याला जायचं आहे, तर काय काय अनुभव येतात, कुठनं वळण घ्यायचं, कुठे थांबायचं, डावीकडनं वळण कुठे घ्यायचं, एक एक साधनेत येणाऱ्या अनुभूती, साधनेत येणारे अडचणी, साधनेत येणारे कष्ट कसे पार करायचे, याचं योग आशय वाल्मिकीजींनी रामायणात लिहिलेला आहे आणि ते कथारूपात आपण आहे. राम झाले किंवा नाही झाले हा वादाचा विषय नाही आहे. काकाजी म्हणायचे, राम जीवन झालं, राम आहेत आणि भविष्यात राम होतील, कारण की ते आपलं
आदर्श आहेत, मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्र आणि त्यांचे भक्त हनुमान. हनुमानाला वानर दाखवलाय. आता आपली अशी समज आहे की पशुभावातील जो वानर आहे तोच, पण काकाजींनी स्वानुभवातून लिहिलेला आहे. वानर म्हणजे काय? वा नर, आश्चर्यकारक नर. आणि साऱ्या सजीव प्राणी मात्रात मानवच एक असा प्राणी आहे ज्याला हनू आहे. जी आहे ना हनुवटी, ही फक्त मानवाला आहे. म्हणून तो आश्चर्यकारक वानर त्याला हनुमान म्हणतात. मानवाला हनू आहे म्हणून तो हनुमान, राम भक्त हनुमान. काकाजी सांगतात, आत्मारामाचा दास मानवरूप हनुमान. हे आहे रामायण. हनुमान कसे होते? मनोजवम, मनाच्या वेगाने जाणारा, एका क्षणात प्रचंड गती, त्रिखंडाला जाऊन पोहोचणारा एका क्षणात, सर्वत्र अत्र तत्र सर्वत्र क्षणात. प्रकाशाचा वेग एका क्षणाला 1,86,000 किलोमीटर आहे, 3 लाख मीटर. एवढी प्रकाशाची गती आहे. ही आजचं विज्ञान मोजू शकला तर बाल्यावस्थेतच आहे. पण वायुतत्वाची गती यापेक्षा अफाट आहे. ते काल उलट गतीने फिरतो, असं योगी महाराज कथन आहे स्वानुभवातून. तिथपर्यंत आजचं प्रगत विज्ञान पोहोचलेलं नाही. आणि पुढे तर आकाश तत्व आहे. आणि या 5ही तत्वाच्या परे जो आहे तो परमेश्वर आहे. तो साधनेनी, समर्पण बुद्धीनी, भक्तीनी तो आपल्याला कळतो. हनुमानाचं विशेषण म्हणजे समर्पित कसं असावं याचं द्योतक म्हणजे हनुमान. वायुतत्वाचा साधक हा बुद्धीमध्ये श्रेष्ठ असतो, बलिष्ठ असतो आणि समर्पित असतो, ज्ञानवान असतो. हे सर्व विशेषण हनुमानात आपल्याला बघायला मिळतात. आणि पूंछ जी आहे हनुमानाची शेपटी, ती वायुतत्वाची गमक आहे. वायुतत्वाचे 3 देवता सांगितलेले आहेत. एक हनुमान, दुसरे गरुड आणि तिसरे नारद. हनुमानाची शेपटी, गरुडाचे पंख आणि नारदाची शेपटी हे वायुतत्वाचे गमक आहे, रूपक आहे. आणि हे सगळे आकाश तत्वाची देवता आहेत, त्यांचं वाहन किंवा भक्त आहे. राम भक्त हनुमान, गरुडाचं वाहन, विष्णूचं वाहन गरुड आहे आणि नारद भक्त आहेत. ते हे तत्वदर्शन काकाजींनी स्वतः अनुभवलं माऊलीच्या कृपेने, असे ते स्वतः सांगतात. आणि ते स्वानुभवातून त्यांनी लिहिलेलं आहे. फक्त मारुती राया शनीच्या 7:30 आपलं रक्षण करतात, संकटापासून रक्षण करतात, एवढ्या पुरतीच मर्यादित न राहता आजच्या युवा पिढीने तत्व काय हे जाणून घ्यावं आणि तो आदर्श, हनुमानाचा आदर्श आपल्या जीवनात उतरावा. तरच आपण रामभक्त म्हणू शकतो स्वतःला. रामभक्त समर्पित होते म्हणजे कसे होते? जेव्हा रावणाला मारलं, सगळं झालं, रामायण संपलं, तर सीतामाईने सगळ्यांना बक्षीस दिलं. तर हनुमानाला नवरत्नाची माळ दिली, 9 लख हार हिरे माणकाची. हनुमानाने दाताने तोडून तोडून बघितलं. सीतामाई म्हणतो, अरे मारुती राय, हे काय करतोय तू? माई म्हणतोय, मी बघतोय आयुष्यामध्ये राम आहे का? म्हणतो, मला कशाला राम दिसत नाही. म्हणजे ज्यात राम नाही त्याचं मला काम नाही. याला म्हणतात भक्ती. भक्ती म्हणजे
ज्या दैवताची आपण भक्ती करतो त्यासारखं होऊन जाणे, त्याला भक्त म्हणतात. भक्ती ही फक्त तो माझा देव आणि मी भक्ती करतो, माझं प्रापंचिक सगळं व्यवस्थित झालं पाहिजे, तेवढ्यापुरती मर्यादित नाही आहे. रामाची जर भक्ती करतो तर मला ती भक्ती राम होण्याकरता केली पाहिजे, जसं हनुमानाने केलं. जय श्रीराम.